दत्तनगर येथील लंबोदर गणपती ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मामड्याल, अथर्व ढोल ताशा पथकाचे प्रमुख सुभाष कलशेट्टी, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, रामेश्वरी बिर्रू, समाजसेवक आनंद बिर्रू यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम श्री लंबोदर गणपतीचे महाआरती संपन्न झाली व ढोल ताशा वाद्यांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर मंडळाच्या वतीने मान्यवरांचे सन्मान करण्यात आले व मान्यवरांनी मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ढोल ताशा पथकाकडून बहारदार शुभारंभ व सादरीकरण झाले। यावेळी मंडळाचे संस्थापक मिलिंद तवटी, ढोल ताशा प्रमुख शुभम सब्बन यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ढोल ताशा पथकाच्या वतीने इथं ढोलची पूजा व गणेशाची पूजा करून सरावाला सुरुवात होत आहे। अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवून व इथं व्यासपीठावर उपस्थित आपले रवी गोटे असतील, दयानंद मामड्याल, मेघनाथ येमुलजी सर, बिर्रू मॅडम, नगरसेवका आनंदजी बिर्रू, बालाजी सर आणि आता अजून श्रीकांतजी व उपस्थित सगळे मान्यवर। खरोखरच आता सगळ्यात पहिला सूत्रसंचलन केलेलं पोरग शुभम असं नाव ऐकलंय, पण खूप सुंदर पद्धतीने आता सांगितलंय की हिंदू संस्कृतीच्या पद्धतीने आताच्या आधुनिक ह्या डीजे वगैरे न लावता तुम्ही संस्कृत पद्धतीने ढोल पथक हे सराव घेताय। ढोल पथक हे संस्कृत तर आहेच, त्याच्या स्वरूपात इथं तुमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शरीरानेही ताकदवर राहतील, एक प्रकारचा व्यायामही होतो आणि चांगल्या प्रकारचा मेसेजही जातो। मागील 6-7 वर्षापासून ढोल ताशा पथक ची सुरुवात केलेला आहे। तर सुभाष कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ते आमच्या परिवारातले स्वरांजली परिवारातलाच एक सदस्य आहेत। त्यानंतर मिलिंद तवटी यांनी पण एक जे संस्थापक आहेत, तर आपल्या परिवारातले स्वरांजली परिवारातले एक सदस्य आहेत त्यांनी पण। तर यात गुरु शिष्य आता सध्याला पण आपल्या परिवारातले दोघं पण सदस्य, पण आता गुरु आणि शिष्य असं त्यांचा संबंध आलेला आहे। तर त्यांचा प्रेरणा घेऊन मागील 6-7 वर्षापासून उत्तम प्रकारे त्यांचं या भागात ढोल ताशा पथक पण चालू आहे, विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम पण चालू आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो। आणि एवढे सुंदर कार्यक्रम तुम्ही घेताय, असंच तुमच्यासारखं इथल्या भागातील अनेक मंडळांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळावं व एवढीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ढोल पथकामध्ये काही लोकांना ऍडमिशन द्यायचंच नाही, तुम्हाला कळालं ना, कोणाला ऍडमिशन द्यायचं नाही। आपलं जर त्यांनी जय म्हणत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जर जय म्हणत असेल, तोच आम्ही इथे सेवा करू शकतो। आणि वादन करत असताना हे काय आपल्या आनंदासाठी नाही आहे, गणपतीच्या आगमनासाठी आहे, गणपतीच्या सेवेसाठी आहे। आपल्याला हा सेवाभाव या ढोल पथकाच्या माध्यमातून वाजवताना आपल्याला हा भाव पाहिजे। आपल्यासोबत आपली बहीण वाजवते, आमच्या ढोल पथकामध्ये मी रक्षाबंधन साजरा करतो। 40 मुली 100 राख्या घेऊन येतात,
प्रत्येकाच्या हातात तेवढे 40 राखे असलेच पाहिजे. आपला शत्रू कोण आहे आपल्याला आपण विसरलो आणि आपण आपला शत्रू कोण समजतो, आपण आपला समोरचं मंडळ आपला शत्रू समजतो. म्हणून सगळ्या गणेशोत्सव या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्या गणेशोत्सव मंडळांना मी विनंती करू शकतो, या ठिकाणी व्यासपीठावर मोठे मोठे लोक उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगतो की आपण जात पात पक्ष संघटना बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एकत्रित आला पाहिजे, तरच आपला धर्म आपली संस्कृती टिकणार आहे. आपण पूर्व भागातून आता आपले समाज आज हळूहळू आंध्र कर्नाटक पासून इकडे आलेलो होतं, आता हळूहळू परत आंध्र कर्नाटककडे चाललो. आपलं पूर्ण तेलंगी पाचेपेठ आज मुस्लिम पाचेपेठ म्हणून ओळखलं जातात. आगळा वेगळा म्हणजे डोल पथक बहुतेक ह्या भागात कोणीच डोल पथक नसणार. एक वेगळी पथक असेल पण डोल पथक खूप कमी आहे. शिवाकोंडामध्ये राम मंदिर दिसते आणि हा एक डोल पथक. आणि तुम्ही या कमी वर्षात एवढं मोठ्या प्रमाणात एवढी डोल इथं आणून आणि आपल्या इथल्या या भागातील कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचं तुम्ही काम केलं, खरोखर अतिशय चांगला उपक्रम. आणि सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि अध्यक्ष मी तुमचं मनापासून सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि असाच तुम्ही कार्यक्रम गणेशोत्सव म्हणलं की एक चांगला प्लॅटफॉर्म असतो, म्हणजे कार्यकर्ते एकत्रित येण्याचा हा प्लॅटफॉर्म असतो. तळागाळातील कार्यकर्ते ह्या मंडळाच्या माध्यमातूनच एकत्रित होत असतात. परमपवित्र भगवा ध्वज आणि लंबोदर ढोल ताशा पथकाच्या सर्व सभासदांना सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो. मला माईकवरती जास्त बोलता येत नाही, कामात जास्त आहे पण माईकवर जास्त बोलता येत नाही. या निमित्त सगळ्या वादकांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.